महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांचा 12 एप्रिल रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक जीवनदाता प्रेमी जिल्हा परिषद मतदारसंघ आकुर्डे तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर पीडी पाटील मामा फर्टिलायझर्स व शेती बीज भंडार पूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर जीवनदाता पाटील प्रेमी राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघ। गोकुळ दूध संघात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्साहात साजरी। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे व संचालक मंडळ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे म्हणाले की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या सक्षम संविधानामुळे भारतातील विविधतेत एकता दिसून येते। यांच्या विचारातून प्रेरणा घेत ते विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे। भविष्यातही त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेली मूल्ये निश्चितच प्रेरणादायी असतील। तसेच डॉ. आंबेडकर यांनी संविधानाच्या स्वरूपात जगातील सर्वात मोठी लोकशाही भारताला दिली आहे। लोकशाही सदृढ करण्याच्या दृष्टीने आणि भारताला सर्वार्थाने सक्षम करण्यासाठी भारतातील सर्व लोकांना समान मतदानाचा अधिकार देण्याचे एक महत्त्वाचे कार्य त्यांनी केले आहे। त्यांच्या जयंतीनिमित्त आपण डॉ. आंबेडकर यांचे विचार आणि जीवनातून काही खास गोष्टी शिकूया आणि त्याचे पालन करण्याचा संकल्प केला। यावेळी संघाचे संचालक डॉ. सुजित विंचेकर म्हणाले की विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील विविध जाती धर्म आणि पंथ एकत्रित ठेवण्याचे काम तसेच सामाजिक न्याय दलित हक्क आणि भारतीय संविधान निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊन भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून भूमिका बजावली। त्यांनी संविधानात समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची तत्त्वे समाविष्ट केली। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कार्यामुळे सामाजिक न्यायासाठी एक मजबूत आधार दिला आणि भारतीय समाजाला प्रगतीकडे नेण्यास मदत केली असल्याचे सांगितले। कार्यक्रमास गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे, संचालक डॉ. सुजित विंचेकर, अजित नरके, शशिकांत पाटील सुयेकर, कर्णसिंह गायकवाड, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंके, संकलन सहाय्यक व्यवस्थापक दत्तात्रय वाघरे, BR पाटील, SR पाटील, डॉ. मगरे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदुम, विनोद वानखेडे तसेच संघाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।